येस निष्ठा चालू कर. नमस्कार. आपल्या माय स्टोरी सेशन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या पाहुण्या असं मी म्हणणार नाही, कारण ते आपल्याच कुटुंबातले एक सदस्य आहेत. त्या म्हणजे मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी. त्यांचं मी थोडक्यात तुम्हाला माहिती करून देणार आहे. त्या मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये त्यांनी LLM चं शिक्षण घेतलं. विद्यालयीन त्यांच्या जीवनामधली गुणवत्ता ही व्यक्तिमत्वासाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांना विविध पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरलेल्या. LLB करत असताना त्यांना इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि लेबर लॉज या विषयात विद्यापीठात सगळ्यात आधी सर्वप्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला. त्याचबरोबर त्यांनी OTA चेन्नई इथून खरं तर सैन्याचं प्रशिक्षण घेतलं आणि सप्टेंबर 2006 मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स मध्ये लेफ्टनंट पदावर त्यांनी त्यांच्या सेवेला सुरुवात केली. मराठवाडा विभागातून भारतीय सैन्य दलामध्ये अधिकारी म्हणून निवड होणाऱ्या त्या पहिल्याच युवती आहेत हे सांगायला मला खूप जास्त अभिमान होतो. काश्मीरमध्ये आता सध्या खूप जास्त वादविवाद सुरू आहे, परंतु त्या तीव्र दहशतवादाने पेटलेल्या त्या एरियामध्ये सुद्धा त्यांची नेमणूक झालेली होती आणि त्यामधले त्यांच्या कामगिरीत त्यांचा प्रत्यक्षामध्ये भाग होता. सीमा लगतच्या ज्या हिमाच्छादित आणि दुर्गम भागात सैन्याला लढण्यासाठी खरं तर तांत्रिक मदत पुरवणं, दळणवळण सुविधा निर्माण करणं, या स्वरूपांच्या मोहिमांमध्ये त्यांनी जवानांचं नेतृत्व केलेलं आहे. इथल्या कामगिरीसाठी त्यांना 3 मेडल्स प्रदान करण्यात आलेली आहे. यासह त्यांनी पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, भारताच्या वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये सेवा देत सैन्याचं अंतर्गत प्रशासन, न्यायालयीन कामकाज हे ह्या सगळ्याचा या कार्याचा त्यांना अंतर्भाव होता. त्यांनी सेवेसोबतच सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे इथून त्यांनी MBA ची पदवी पण घेतली. सैन्य दलात यशस्वीरित्या 10 वर्ष सेवा पूर्ण करून आपल्या मेजर मोहिनीताई यांनी डिसेंबर 2016 मध्ये स्वेच्छेने विराम घेतला. त्यांच्या सैन्याधिकारी पुढेही कार्यरत राहून वेगळ्या वेगळ्या स्वरूपात त्या योगदान देत राहील. आपल्या 2 सुकन्यांचं संगोपन त्यांनी विद्यार्जन सुरू ठेवलं. संशोधन आणि लेखनाचं कार्य त्यांनी हाती घेतलं. त्या भगवद्गीतेच्या साधक असून संस्कृत विशारद BA ही पदवी मिळवत त्यांनी संस्कृतचंही अध्ययन केलेलं आहे. भारताच्या विविध राज्यांमधल्या वास्तव्यात तिथला इतिहास, संस्कृती जाणून घेण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. आणि हा त्यांचा अनुभव त्यांनी न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजे NLP आणि लाईफ कोचिंगच्या अंतर्गत झालेल्या प्रशिक्षणाची समुपदेशन कौशल्याची त्यांना जोड लागली. मेजर मोहिनी यांनी लिहिलेल्या भारतीय इतिहासातल्या गत 2000 वर्षांच्या कालखंडातल्या निवडक वीरांगनांच्या योगदानावर प्रकाश टाकणारं एक संशोधनात्मक ग्रंथ ज्याचं नाव आहे अपराजिता, हे ऑक्टोबर 2024 मध्ये प्रकाशित केलं. लोकसभेच्या माजी अध्यक्ष पद्मभूषण सुमित्राताई महाजन यांनी गौरवलेल्या या ग्रंथाला वाचक तसंच समीक्षकांकडून खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ग्रंथाची दुसरी आवृत्ती पण आता नुकतीच प्रदर्शित झालेली आहे आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संग्रहातर्फे राज्यातल्या सर्व ग्रंथालयांमध्ये समाविष्ट करण्यासाठी नुकतीच अपराजिता ग्रंथाची निवड बरोबर. झालेली आहे. गो हेड निष्ठा या. त्यामुळे हा जो ग्रंथ आहे त्यांनी आतापर्यंतच्या वाटचालींसाठी मेजर मोहिनीताई यांना दिनानिमित्त ठाणे इथे धरित्रीच्या लेखी त्या पुरस्काराने देखील गौरविण्यात आलं होतं. व्यक्तिमत्व विकास, सेना दलातल्या संधी, नेतृत्व, स्त्री सक्षमीकरण, सेनादलातील अनुभव, तणाव व्यवस्थापन, संतुलित जीवन पद्धती इत्यादी वेगळ्या वेगळ्या विषयांवरती आणि औद्योगिक संस्था, महाविद्यालय, अकॅडमी मधून त्यांची व्याख्यानं आणि मुलाखती होत राहतात. आज अशा आपल्या मेजर मोहिनीताई आपल्याशी इथे संवाद साधणार आहेत आणि त्यामुळे आता मी जास्त कार्यक्रम न लांबवता पुढची सूत्र गणेशदादांकडे देते. सो गुड इव्हनिंग आणि खूप छान निष्णा. छान तू स्वागत केलं किंवा छान परिचय केला. मोहिनीताईंना आम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी आय थिंक त्यांची माय स्टोरी घेतली होती. तेव्हा सुद्धा खूप मजा आली होती. खूप इन्स्पायरिंग सेशन झालं होतं. आणि आज तर एका वेगळ्या पुस्तकानिमित्त आम्ही त्यांना पुन्हा आमंत्रित केलं आहे. सो पुन्हा एकदा वेलकम
खूप मोहिनीताई. खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा इन्स्पायर स्ट्राईक वरती आपल्या अशा अनौपचारिक गप्पा आता रंगणार आहेत, तर मी खूप उत्सुक आहे. या. आणि थँक्यू सो आणि मच. हा कार्यक्रमाचं स्वरूप मी सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की मला पहिले म्हणजे हे पुस्तक लिहिण्यामागेच कारण किंवा हा अभ्यास हे नक्की कुठे चालू झालं, हा पहिला प्रश्न असेल माझा, मोहिनीताई. हो. तुम्ही ज्या पुस्तकाचा उल्लेख करत आहात त्याचं जस्ट एक थोडक्यात मी हे दाखवतेय सगळ्यांना की हे ते पुस्तक आहे किंवा ग्रंथ आहे अपराजिता नावाचा. आणखीन हा खर तर मुळात आर्मीत जे मी गेले तेव्हा म्हणा किंवा त्याच्या आधीपासूनच एक माणसाच्या आतमधल्या शौर्याचा कुठेतरी तो शोध होता, म्हणून माझ्यातलाही शोध घेत मी तिथपर्यंत पोहोचले आर्मीमध्ये मी गेले वगैरे. पण हा विषय सतत डोक्यामध्ये होता लहानपणापासून. इतिहास या विषयाची आवड होती. तितकीशी ती नंतर फार माझं लेखन किंवा वाचन असं झालं नाही त्या दरम्यान. पण कुठेतरी मी जिथे जिथे गेले भारतामध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये, तर तिथे आवर्जून त्या त्या स्थळांना भेटी देताना मग ती कुठली संग्रहालय असतील, मंदिर असतील, आणखीन काही असे विशिष्ट पुरावे असतील, तर ते सगळे जाणून घेताना खूप छान वाटायचं मला. आणि एक एक नोंदी ठेवण्याची ती सवय लागली. आणि दुसरं म्हणजे त्या त्या राज्यांमध्ये ना काही म्हणजे लोककथा सांगितल्या जातात, काही कवितांच्या ओळी ऐकवल्या जातात. तर जसं बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की दंतकथा या खऱ्या आणि खोट्या असं आपल्याला सांगता येणार नाही एक्झॅक्टली, की त्या अगदी खऱ्याच असतात किंवा त्या अजिबातच घडून गेलेल्या नसतात असंही आपल्याला म्हणता येत नाही. तर अशा प्रकारे माणसाला आश्चर्य वाटतं की अरे 200 वर्ष होऊन गेली या एका राणीला त्या राज्यामध्ये, पण तिच्या नावचा एखादा पोवाडा अजूनही लोक गातात, किंवा हे काय आहे नेमकं. तर त्याच्याविषयी उत्सुकता वाटली. आणि असं करता करता जेव्हा इतिहास वाचायला सुरुवात केली तेव्हा खरोखरच आश्चर्याचा म्हणजे काय म्हणतात निगेटिव्ह अर्थाने, की खूप मोठं योगदान या सगळ्या वीरांगनांचं आहे भारतामध्ये. तरीही त्या खूप मोठ्या प्रमाणात उपेक्षित राहिलेल्या आहेत. कारण त्याचं जेवढ्या प्रमाणात श्रेय त्यांना म्हणजे दिलं आपण द्यायला हवं होतं इतिहासकारांनी, तेवढं नाही दिलं गेलं असं लक्षात आलं. आणि मग थोडंसं मी पेटून उठले की नाही, आपल्याला हा सगळा इतिहास कुठेतरी सगळ्यांसमोर मांडायला हवा. आणि पण तेव्हा असं सुरुवातीला खूप आपण याचं पुस्तक करूया किंवा असं काही फार हे नव्हतं बरोबर. त्याच्यामध्ये. की ठीक आहे म्हणजे आपण आपण आधी अभ्यास करूया, आपल्या मुलींना तो सांगायला कामाला येईल गोष्टी रूपाने, अशी अशी त्याची सुरुवात झाली. आणि एक 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 अभ्यास त्याचा सुरू झाला. उलटा प्रवास होता हा थोडासा. आधी स्वातंत्र्य संग्राम साधारण म्हणजे 47 असा तो प्रवास सुरू झाला. आणि मागे गेले हळूहळू. मग काय 16वं शतक, 12वं, 10वं, 8वं, तिसरं, दुसरं, आणि इसवी सन पूर्व दुसरं ते तिसरं शतक इथपर्यंत मी जाऊन पोहोचले, सातवाहन काळापर्यंत. आणि बापरे. एक एक पानं अशी सगळी उलगडत गेली माझ्या समोर. आपल्याकडे दुसरं असं ना की साहित्य नाही असं नाहीये, आहे वीरांगणांवरती साहित्य, पण ते खूप थोडक्यात आहे. म्हणजे कंपाईल केलेली पुस्तकं जर आपण पाहिली तर ते अगदी एका राणीचं किंवा वीरांगनेचं 1.5 पान 2 पान ते तेवढीच माहिती आणि संपला विषय. अशा प्रकारे आपल्या हातात पुस्तकं लागतात. दुसरं असं की त्याला संदर्भ दिलेले नसतात. कारण कितीही आपण त्यांचं योगदान समोर आणायचं म्हणलं तरी सुद्धा आपल्याला इतिहासाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. त्या त्या पुराव्यांशी आपल्याला ते पुरावे सगळे प्रकाशात आणता आले पाहिजेत. त्यानंतर एक जो इतिहासाचा प्रवाह असतो आपला जो राष्ट्रीय, त्याच्याशी त्याचा सगळा ताळमेळ जुळला पाहिजे. म्हणजे अनेक ठिकाणी ते क्रॉस चेक सुद्धा आपल्याला करायला लागतं. उदात्तीकरण त्याचं कुठेही होता कामा नाहीये, की नुसतं ही अमुक एक राणी होती एखाद्या राज्यात आणि खूप ऐकून आहे तिच्याबद्दल आणि मी लिहित गेले, तर एक कादंबरी आणि इतिहास लेखन याच्यामध्ये फरक राहणार नाही. तर तो फरक आपल्याला संदर्भांनी स्पष्ट करता आला पाहिजे. म्हणून माझ्याकडे यादी तशी भरपूर मोठी होती. पण ज्या ज्या वीरांगनांची मला संदर्भ देता आले नाही ते मी याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाहीये. ज्यांच्याबद्दल मला सविस्तर लिहिता आलं त्यांनाच फक्त मी तूर्तास या ग्रंथामध्ये घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हा सगळा प्रवास सुरू झाला. सो तुम्ही म्हटलात की एक तुम्ही पेटून उठलात किंवा हे मिशन सारखं तुम्ही घेतलं. सो काय काय चॅलेंजेस होत्या, किंवा तुम्ही आता म्हटलात की एक 200 वर्षापर्यंत ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही असं मागे मागे गेलात, तर मला म्हणजे ते असं व्हिज्युअलाइज कसं करता येईल की अरे हे 500 वर्षापूर्वीची ही राणी किंवा वीरांगना होऊन गेली, 1000 वर्षापूर्वीची होऊन गेली, याच्यावर थोडंसं तुम्ही बोलाल का? त्या खरं काही वीरांगनांची तर नावं ऐकून होते मी. मुळात तिथून सुरुवात केली, ज्ञात कडून अज्ञाताकडे अशा प्रकारे म्हणता येईल, की ज्या अगदीच माहिती होत्या आपल्या.
तर त्यांच्याबद्दल मी असं सांगेल की आपण प्रत्येकानेच आपल्याला माहिती असतं की झाशीची राणी खूप आपण नाव ऐकून असतो खरं तर. बरोबर. खूपच छान अगदी. पण मला स्वतःबद्दल असं जाणवलं की जेवढी मिळतील तेवढी मी झाशीच्या राणीची लक्ष्मीबाईची चरित्र वाचत गेले, तर अनेक गोष्टी मला नव्हत्या माहिती खरं तर. आणि तुम्ही काही गोष्टी एक्झाम्पलने पण सांगू शकाल, म्हणजे हो हो, सांगेल. अगदी अगदी. तर त्याच्यामध्ये आता झाशीच्या राणीच्या आपल्याला साधारण लढाया माहिती असतात. पण जे मी मगाशी म्हणाले की कुठे आपण उदात्तीकरण करूया नको ह्या सगळ्यांचं, त्या उदात्तीकरणामुळे व्यक्तिरेखा उलट आपल्या पुढच्या पिढ्यांपासून दूर जातील, की अगदी सगळं रंगवून त्या कथा असं नको सांगायला. हा एक तटस्थ दृष्टिकोन होताच त्याच्या मागे. पण त्या व्यक्ती म्हणून आपल्याशी जोडल्या जायला हव्यात असं मला वाटलं, की ते आपल्यामध्ये कुठेतरी झिरपायला हव्यात. म्हणजे जो इतिहास असा इतिहास म्हणून बोजड नको वाटायला. आपण जसं म्हणतो की आपण बकरी घेतो अनेकदा, त्या वाचायचा प्रयत्न करतो आणि मग म्हणतो की नाही नाही खूप क्लिष्ट आहे हे सगळं, तर आपण दूर ठेवूया. तर अशा प्रकारे सुद्धा ते व्हायला नको होतं. म्हणून त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपण खूप वेगळ्या काळात आहोत आणि त्या खूप आधीच्या वेगळ्या काळात आहेत, अशा अशा प्रकारे आपल्याला भासतं. पण तसं न करता मला माझं व्यक्तिमत्व, माझे जे काही गोल्स असतील आजचे आणि त्या राण्यांचा इतिहास याच्यामधली सांगड घालणं मला खूप गरजेचं वाटलं. म्हणजे उदाहरणार्थ आता झाशीची राणी जे मी मगाशी म्हणाले, की नुसतं लढाया आणि एक आपल्याला वीरांगना म्हणून माहितीये, पण त्याचे अनेक पैलू असतात की तिचं व्यक्तिमत्व मुळात कसं होतं. म्हणजे ती अगदी अशी खूप धिप्पाडही नव्हती, योद्ध्याची मुलगी वगैरे अशी नव्हती. सामान्य घरात जन्माला आलेली एका क्लर्कची मुलगी होती झाशीची राणी म्हणजे लक्ष्मीबाई. तर ती तिच्यातला लीडर कसा घडत गेला, तिचं अभ्यासावरती किती प्रभुत्व होतं मुळात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. त्याच्यानंतर ती स्वतःच्या वर्कआउटला किती महत्व देत असे, सकाळी तिच्या ओ. व्यायामाला. अच्छा. त्याच्यानंतर ती ओके. तिच्या आहारावरती किती फोकस करत असे, तर हे आपल्याला माहिती नसतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचे पती गंगाधरराव जेव्हा गेले, तर आपल्याला सगळ्यांना माहिती की त्या काळच्या प्रथा खूप अवघड होत्या. म्हणजे विधवेचं आयुष्य त्या काळी सोपं नव्हतं. तर तिला सुद्धा तो फोर्स झाला होता की आता संपलं, राजा आता गेलेले आहेत आणि तुझं आता काहीच राहिलेलं नाही. तर त्या काळामध्ये त्याच्या विरुद्ध जाऊन की नाही, मी आता माझा धर्म काय आहे, तर माझा धर्म आहे प्रजेची हाक ऐकणं. माझा धर्म आहे इंग्रजांविरुद्ध लढणं आणि झाशीचं भरतखंडाचं अस्तित्व अबाधित ठेवणं. हे केवढं मोठं वैचारिक धाडस आहे त्यावेळी. त्या आणि धाडसातून वय वय किती होतं तेव्हा त्यांचं, हे विचारांचं? खूप कमी होतं तिचं वय. म्हणजे साधारण 27, 26-27 बरोबर. हा काळामध्ये. तर अशा प्रकारे तिने जे त्या काळी बंड एक प्रकारे आपण म्हणूया की नाही, जे आता मला महत्वाचं काय आहे ते मी करणार आहे, म्हणून धर्माची एक प्रकारे प्रवाही व्याख्या तिने केली, की समोर जो आहे परिस्थिती त्याच्यानुसार वागणं म्हणजे माझा धर्म आहे. तर ह्या गोष्टी कुठेतरी आपण कोरिलेट करायला पाहिजेत आजच्या याच्यामध्ये. आणि आता मी विधवा आहे म्हणजे कुठेतरी मी आता असं निगेटिव्ह आयुष्य वाईट नाही. तर तिने तिचा ड्रेस, म्हणजे ती राणी आहे, त्या मी एका राज्याची राणी आहे. माझ्याकडे जेव्हा माझ्या माझी प्रजा जेव्हा माझ्याकडे बघेल, तेव्हा तिला राणीकडे बघतोय असंच वाटलं पाहिजे. त्याच्यामुळे मी कुठे गरिबीचारी येऊन काहीतरी घालून मी बसणार नाहीये. तर बरोबर. मी माझा जो रुबाब आहे तो मी तसाच राखेन. त्याच्यामुळे आपण बघतो की तिची इतकी सुंदर करारी असे प्रतिमा आपल्याला दिसते, की छान तिने असं अंगरखा घातलेला आहे. साडी ती क्वचित लढली असेल खरं तर, आपल्याला तिची प्रतिमा तशी नऊवारी साडी दिसते, पण तसं नाहीये. ती नेहमी पायघोळ असा तो अंगरखा आणि पायजमा वगैरे घालून डोक्याला म्हणजे तिचा मुंडा जे जे काही फेटा असेल तो बांधून अशी ती सगळ्यांसमोर वावरत असते. तर हे जे कुठेतरी एक करारी पण तिच्या आतमध्ये होतं, की नो, मी सकारात्मकच प्रतिमा राजा राणीची एका सगळ्यांसमोर ठेवीन, शेवटपर्यंत लढेन. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या स्त्री मन जे त्यांचं होतं, तर ते त्याचाही मला कुठेतरी खूप वेगळ्या प्रकारे मला ओढ होती किंवा आहे. की एखादा योद्धा लढतो, तर आपण नेहमी म्हणतो ना की ती जी ताकद असते त्या रायफलमध्ये किंवा त्या शस्त्रांमध्ये नसते, तर त्याच्या मागे जो माणूस लढत असतो त्याचं त्याचं कुठेतरी ते खंबीर मन त्या सगळ्या लढाईच्या मागे असतं. तर अशा प्रकारे त्या मनाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, की प्रत्येक राणीचं मर्म कशात होतं. एखाद्या राणीने जेव्हा उत्कृष्ट प्रशासन केलं, तर तिचं ते नेमकं आत्मबळ कशात होतं, तिचं मोटिवेशन कशात ना आलं होतं, की का तिला वाटलं की आपण ना आता युद्ध नको, प्रशासन इथे चांगल्या प्रकारे प्रस्थापित करूया. असं अनेक राण्यांची उदाहरणं आपल्याला देता येतील. तर हा, ज्या मी ऍक्च्युअली तिकडेच येणार होतो, की राणी किंवा हे नुसतं युद्ध न करता प्रशासनं केली त्यांनी बरीच वर्ष. हो हो एक एक दोन गोष्टी मी ज्याच्यातल्या त्या ग्रंथातल्या वाचल्या, त्याच्यामध्ये
अशी पिढ्यानं म्हणजे बरीच वर्ष त्यांनी ते सगळं चालवलं, स्प्रेड केलं, एज्युकेशन किंवा सगळ्यांना तो समान हक्क द्यायचा प्रयत्न केला. सो त्याच्याबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल की एक लीडर म्हणून, वुमन लीडर्स म्हणून, इट्स नॉट ओनली अ फायटिंग. फायटिंग होती, ठीक आहे, इंग्रज होते किंवा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला आपल्यावर हल्ले झाले वेगवेगळ्या लोकांचे. तर ते एक कन्सिस्टन्सीने चालवणं, त्याच्यातले रूल्स आणणं, त्याच्यातलं एक डिसिप्लिन आणणं, हे पण मला काही त्या कथांमध्ये जाणवलं. त्याच्याबद्दल हो. तुम्ही सांगाल या. मुळात मला मगाशी आपण बोलत होतो ना की पुस्तक लिहिण्यामागची जी प्रेरणा, तर त्याच्यामध्ये हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की आपण अतिशय सहजपणे म्हणतो की एखाद्या राणीने 25 वर्ष राज्य केलं किंवा 36-54 वर्षे काश्मीरमध्ये राणी दिद्दाने राज्य केलं. किती किती विलक्षण गोष्ट आहे ही. तर आपण इतकं सहज म्हणतो आणि मी म्हणाले 1-2 पानात तिचं योगदान आपण संपवतो. तर जेव्हा तुलनेने राजांचं जे योगदान आहे ते बऱ्यापैकी आपल्याला सगळीकडे वाचायला मिळतं. पण एखाद्या राणीने प्रशासन केलं एवढी वर्ष म्हणजे नेमकं काय केलं, तर तिने युद्ध ही केलेलीच असतात किंवा तिने युद्ध नाही केलं तर हे युद्ध न करणं म्हणजे सुद्धा खूप मोठं शौर्य आहे. कारण तिचा जो काही दबदबा होता बाकीच्या राज्यांवरती त्याच्याचमुळे, किंवा तिचं जे सैन्य प्रशासन होतं म्हणजे लष्कर प्रशासन हा वेगळा विषय आहे, सैन्याचं ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते वेगळं, युद्ध कौशल्य वेगळं, रणनीती वेगळी, हे अनेक वेगवेगळे विषय आहेत. तर लढणं म्हणजे काय तलवार घेऊन घोड्यावर बसायचं आणि लढायचं असा हा इतका सोपा विषय नाहीये. तर लढण्याच्या मागे खूप पैलू असतात. त्याच्यामध्ये परराष्ट्र धोरण असेल, राजकारण असेल, अर्थकारण सगळ्यात महत्वाचं. म्हणजे आजही आपण म्हणतो की भारत आणि चीन यांचं युद्ध खरं तर हे अर्थकारणाच्या म्हणजे काय म्हणतात मैदानावरती जास्त मोठ्या प्रमाणात आहे आपल्या होतं. युद्धाच्या बरोबरीने. तसं त्याही काळी होतं. तर हे सगळं आपण सपशेल दुर्लक्ष करतो की त्यांचा किती मोठा अभ्यास होता. जर एखाद्या राणीने 20-25 वर्ष राज्य केलंय तर ती तिच्या शत्रूंना किती चांगल्या प्रकारे जोखून होती. आणि हे सगळे चॅलेंजेस की आता युद्ध न करणं किती सोयीस्कर आहे हे जाणून घेणं सुद्धा मोठा प्रकार, म्हणजे हे सुद्धा विजय मिळवण्यासारखंच आहे युद्धामध्ये. तर हे जे शहाणपण होतं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला राण्यांकडे बघायला मिळतं की त्यांच्यासाठी त्यांचं सिंहासन जे होतं ते कुठल्याही प्रकारे लोकांवरती वर्चस्व गाजवण्याचं किंवा एखादा भूभाग जिंकून घेण्याचं साधन नव्हतं. तर आपल्या प्रजा भूक नव्हती, म्हणजे त्याच्यात नव्हती. ते ते हो, एक बॅलन्स. राज्यविस्ताराचं आपल्याला नाही दिसलं. होय, अगदी. तुम्ही ते सो 50 वर्षाचं जे म्हटलं त्या राणीबद्दल थोडं सांगाल का, की जी 50 वर्ष हो, राज्य करून गेली किंवा. अगदी अगदी 54 वर्ष. तर ती दिद्दा नावाची राणी होती काश्मीरमध्ये. ती खरं तर बऱ्यापैकी वादग्रस्त आहे. म्हणजे आज आपण गुगलवरती राणी दिद्दा असं टाकलं तर आपल्याला असं विच क्वीन किंवा असं काहीतरी भरपूर शब्द तिच्याविषयी ऐकायला मिळतात. परंतु खूप म्हणजे मी मगाशी म्हणायचं प्रमाणांना जर चिकटून आपण तिच्याविषयी लिहायचा प्रयत्न केला की तिचे पुरावे काय आहेत त्यानुसार तिचं चरित्र आपण लिहायचा प्रयत्न केला किंवा मी केला या ग्रंथामध्ये. तर त्यामुळे आज आपण पॅराऑलिम्पिक सगळं हे बघतो स्पर्धा होताना, तर ती एका पायाने अधू असणारी अशी राणी होती. आणि काश्मीरचा खूप सुंदर इतिहास त्यानिमित्ताने मला वाचायला मिळाला. याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे कल्हण, कवी कल्हण म्हणून एक होऊन गेला खूप मोठा कवी, आणि त्याने काश्मीरच्या इतिहासावरती राजतरंगिणी नावाचा मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याची भाषांतर सुद्धा आपल्याला आज वाचायला मिळतात. पण संस्कृतचा मूळ संहिताच मी डोळ्यासमोर ठेवली कुठल्याही प्रकरणाचा अभ्यास करताना. भाषांतराच्या वेळी सुद्धा थोडे फार शब्द इकडे तिकडे होतात तेवढंही नको म्हणून संहिता समोर ठेवली. तर त्याच्यामध्ये काही वीरांगना मला सापडल्या, त्याच्यापैकी प्रामुख्याने म्हणजे एक राणी दिद्दा. आणि या ग्रंथामध्ये काश्मीर वीरांगनांवरती मोठं प्रकरण आहे, ज्याच्यामध्ये दिद्दासारख्या राण्या आहेतच, राणी सुगंधा देवी, राणी दिद्दा, आणखीन कोटा देवी, जे की काश्मीरचं इस्लामीकरण झालं 13-14व्या शतकामध्ये, उशिरा झालं इतर प्रांतांच्या मानाने. तर तेव्हाची सगळी सुरक्षा व्यवस्था, सुरक्षेला लागलेला सुरुंग एक प्रकारे, आणखीन खूपच तो महत्वाचा असा एक परिवर्तन होतं काश्मीरचं. आणि त्याला साक्षीदार होती एक राणीच, ती म्हणजे द लास्ट क्वीन, कोटा राणी तिथली. त्याच्याविषयी सुद्धा खूप सविस्तर आपल्याला ग्रंथामध्ये वाचायला मिळतं. आणखीन आर्मी कमांडर्स काश्मीरमध्ये होऊन गेल्यात प्रॉपरली, सेनापती म्हणून ज्या राजांच्या अंडर काम करायच्या, अशा सुद्धा आपल्याला वाचायला मिळतात. तर दिद्दा राणी ही एका पायाने अधू होती आणि तिचं आजोळ अफगाणिस्तान होतं, त्यावेळेचा गंधार देश होता. आणि हा सगळा हिंदू बहुल एरिया होता, म्हणजे गंधार देश, काश्मीर. आणि तिथे हिंदूशाही नावाचा वंश मोठा, किंवा काय म्हणूया आपण, राज्य होतं गंधारमध्ये. तर तिथली तिची आई होती आणि नंतर ती लोहारा राज्यातनं लग्न करून काश्मीर, श्रीनगरमध्ये आली.
आणि तिथून तिचं राज्य सुरू झालं. खूप छोटे छोटे पैलू याच्यामध्ये आहेत. तर तिचा जो नवरा होता क्षेम राजा, तर तो काही असा फार पराक्रमी किंवा हे नव्हता. पण त्याला सुद्धा सन्मार्गावरती आणत तिने हळूहळू राज्याचा होल्ड घेतला. म्हणजे इतकं सुंदर आपल्याला कल्याणाच्या राजतरंगीणीत, आणि तो खूप तटस्थपणे लिहितो म्हणून मी त्याला पुरावा म्हणून घेतलाय, की तो वेळप्रसंगी अतिशय कडाळ म्हणजे टीकाही करतो या सगळ्या राजांवरती, जिथे जिथे ते चुकले आणि जिथे जिथे त्यांनी बरोबर. पराक्रम गाजवला तो त्यांना डोक्यावरती घेतो. म्हणजे अशा प्रकारे तो फारच तटस्थपणे या सगळ्यांकडे बघतो. तर त्याच्यामध्ये दिद्दक्षेम नावाची ची नाणी त्या राजानी नंतर म्हणजे काढली त्याच्या ह्याच्यामध्ये, आणि प्रजा त्याला दिद्दक्षेम म्हणू लागली. दिद्दा आणि क्षेम राजा, आधी दिद्दा आणि मग क्षेम अशी नावं एकत्र करून प्रजा त्यांना ओळखायला लागली. इतक्या चांगल्या प्रकारे तिने त्याला सन्मार्गावरती आणलं. आणि तिच्या काळामध्ये सुरक्षेला दोन्ही प्रकारे तडे जातात, हे आपल्याला आज खरं तर वेगळं सांगायला नको. एक म्हणजे आजूबाजूच्या शत्रूंकडनं, म्हणजे जे इतर राज्य असायची तेव्हा त्याच्याकडनं एक धोका होता, आणि एक म्हणजे अंतर्गत सुरक्षा. अशा दोन्ही प्रकारे. तर त्यावेळी सुद्धा एक राणी, राजा गेल्यानंतर आता एका राणीच्या हातात प्रशासन आहे, म्हणजे आता हे राज्य आपल्याला मिळालं असा समज हा बहुतांश आजूबाजूच्या राजांचा झालेला आपल्याला दिसून येतो. दिद्दा सुद्धा त्याला काही अपवाद नव्हती. आणि खूप आक्रमण तिने परतवली आजूबाजूच्या राज्यांची सुद्धा. आणि काश्मीरला एक सशक्त ठेवण्याचा, एकत्र ठेवण्याचा तिने प्रयत्न केला. अंतर्गत मंडळी ही सतत व्हायची त्या तिच्या काळात सुद्धा, ती सुद्धा तिने मोडून काढली. निगेटिव्ह पार्ट थोडासा असं म्हणता येईल की ती ती जरा सजग होत गेली प्रत्येक वेळी. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ताक सुद्धा आपण फुंकून प्यायला हवंय. तर अशा अर्थाने ती थोडीशी संशयी नंतरच्या काळात झाली. आणखीन तिने खूप कडक काही काही निर्णय घेतले, कठोर भूमिका तिला घ्याव्या लागल्या तिच्या राज्याच्या त्या ऐक्यासाठी म्हणून वगैरे. तर अशा प्रकारची ती राणी होती. आणि ती प्रत्यक्ष परकीय आक्रमकांशी लढली असं असं काही उदाहरण नाहीये, पण तिने ज्या प्रकारे काश्मीर एकसंध ठेवला 54 वर्ष राज्य करून, त्याच्यानंतर जी आक्रमण झाली लगेचच ती अफगाण म्हणजे गांधार देशावरती झाली, काश्मीरवरती झाली. तर ती दूर ठेवण्यामध्ये पुढच्या राजांना यश मिळालं, ह्याचं श्रेय हे खरोखर राणी दिद्दाला जातं, आणि ते इतिहासकारांनी दिलेलं सुद्धा आहे. आणि तिचं तिचं लहानपण फार सुंदर होतं. एका पायाने ती अधू होती, आणि तिने ज्या प्रकारे घोड्यावरती बसायला ती शिकली, त्यानंतर खूप वजनदार अशा तलवारी, धनुष्य ती चालवायला शिकली. त्याच्यासाठीची तिची मेहनत जी सगळी होती, आणि ती खूप विलक्षण आहे. प्रचंड मोठा प्रेरणेचा स्रोत असं म्हणता येईल आपल्याला राणी विद्या म्हणजे. सो आपण आता काश्मीरला गेलो होतो. तर तसंच असं खाली महाराष्ट्रातल्या ज्या माहितीच नाही, आता आपण पुण्यात बसलोय, मुंबईत बसलोय, पण महाराष्ट्रात अशा कोण कोण होऊन गेल्या की ज्यांनी या सगळ्या सेम सॅज नुसतं युद्ध नाही तर बाकीच्या गोष्टींवर काम केलं, किंवा फार नेक्स्ट लेवल आपण म्हणू, किंवा चांगल्या लेवलने ते सगळं मेंटेन ठेवलं. नो. महाराष्ट्राविषयी सांगायचं झालं तर खूपच गौरवशाली इतिहास आपल्या महाराष्ट्राला आहे. मुळात सातवाहन काळ जिथून या ग्रंथाची सुरुवात आहे, तोच इतका सुंदर असा काळ आपल्याला बघायला मिळतो की भारतात नव्हे तर विश्वातला विक्रम एक प्रकारे असं म्हणता येईल, की पहिली जी प्रशासिका होती किंवा राज्यकर्ती होती ती म्हणजे महाराणी नागनिका, जी सातवाहन काळात होऊन गेली. आणि तीच तुम्ही थोडं नाणेघाटाची इयर पण सांगा, म्हणजे थोडं आपण इसवी सन पूर्व 2 ते 3 हा सातवाहनांचा काळ तिथून सुरू झाला. आणि तिचा प्रत्यक्ष काळ इसवी सन 1 ते 2 मध्ये, इसवी सन पूर्व 1 ते 2 शतक म्हणजे उलट आपण म्हणतो, बरोबर. इसवी सन पूर्व ओके. पहिलं दुसरं तिसरं असं. तर येस, त्या येस. प्रकारे मागे जात अशा प्रकारे तिचा काळ होता. आणि तो मौर्यांनंतर शुंग, आणि शुंगानंतर सातवाहन काळ असा सुरू झाला. आणि अतिशय वेगळा असा काळ होता. पण महाराष्ट्राविषयी तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळतील, की त्या काळची आपण जिथे राहतो आज त्या सगळ्या शहरांची नावं काय काय होती. आणि सातवाहनांची राजधानी पैठण इथे होती. तर पैठणवरनं किती छान असे म्हणजे काय म्हणूया आपण, रस्ते रस्ते बांधणी किती सुंदर प्रकारे होती. उत्तर पथ, दक्षिण पथ असे व्यापारी रस्ते तेव्हाचे सगळीकडे जोडलेले होते. आणि बंदरांमधून आंतरराष्ट्रीय व्यापार खूपच भरभराटीला आलेला होता त्यांच्या काळामध्ये. तर म्हणजे आंतरराष्ट्रीय म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट हो ऍक्च्युली. हो, अर्थातच अर्थातच इम्पोर्ट एक्सपोर्ट. अच्छा, ओके. कारण फार बंधनं त्या काळी व्यापारावरती नव्हती. म्हणजे अगदी विजयनगरचं साम्राज्य सुद्धा जर आपण पाहिलं तर अनेक राजांनी मिळून असं ते विजयनगरचं साम्राज्य दक्षिणेतलं तयार झालेलं होतं. पण त्या काळी सुद्धा जे मांडलिक राजे होते, जे जे पुढचं राज्य चालवायचं, त्यांना सुद्धा व्यापाराचे स्वतंत्र अधिकार होते.
त्यासाठी ओके. प्रत्येक गोष्टीवरती त्या सम्राटाचं वर्चस्व नव्हतं. आणि म्हणून तो मोठा म्हणजे एक आपला जो पश्चिम किनारपट्टी होती ती अतिशय समृद्ध अशी होती. म्हणून शत्रूंचा आपल्याला प्रवेश पण तिकडनंच झालेला दिसतो. तर हम्म. अशा प्रकारे महाराष्ट्राचा व्यापार सुद्धा खूप मोठा होता. पैठण विषय जर आपण वाचलं तर अतिशय आपल्याला अभिमानाने ऊर भरून येतं सातवाहन काळांचं. आणि दुसरं म्हणजे सातवाहनांचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सहिष्णुता. म्हणजे त्याच काळामध्ये वैदिक धर्म असेल, बौद्ध धर्म, थोड्याफार प्रमाणात जैन धर्म, तर अशा सगळ्यांचा मिळून तो काळ आपल्याला बघता येईल. म्हणजे राजे जरी सातवाहन राजे हे वैदिक काळातले म्हणजे शैवधर्मीय हे करत होते त्यांचं आचरण, तरी सुद्धा सगळ्याच धर्मांना समान वागणूक त्या काळात होती. आणि बौद्ध धर्माचं सुद्धा खूप मोठं वर्चस्व त्या काळी होतं. तर इतक्या सुंदर सभा त्या सगळ्या काळात होत असत की वेगवेगळ्या विचारांचे विद्वान, म्हणजे काश्मीर सुद्धा हे याचं खूप मोठं केंद्र होतं. शारदा विद्यापीठ जे होतं काश्मीरचं, तिथे देशोदेशींच्या विद्वानांच्या सभा भरत असत त्यावेळी. बौद्ध शैव अशा विविध पंथांच्या धर्मांच्या सभा त्यावेळी तिथे भरत असत. आणि आपापली मतं घेऊन ते गुरु त्या त्या राष्ट्रांमधनं दुसऱ्या देशांमधनं येत असत, त्यांचे शिष्य येत असत. आणि खूप मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्मितीचं काम या सगळ्या काळामध्ये या सगळ्या प्रांतांमध्ये झालेलं आहे. तर महाराष्ट्र सुद्धा असाच आहे. आणि म्हणून नागनिकेने जे काही राज्य सांभाळलं नंतर, तर ह्या सगळ्यांना घेऊन तिने ते राज्य सांभाळलं. आणि जे की थोडंसं अहिंसेची एक लाट आली होती, पण त्याच्यामुळे त्याचा दुष्परिणाम असाही झाला होता की आजूबाजूच्या राज्यांमधले शत्रू बोकाळले होते की आता हे थंड झालेले आहेत सगळे भरत खंडातले राजे, आता आक्रमण करण्यासाठीची योग्य वेळ आहे. याचा फटका सातवाहन राजांना सुद्धा नंतरच्या काळात बसलाच. तर त्यावेळी कुठेतरी एक पराक्रम आपल्याला शक्ती प्रदर्शन करायला हवं असतं की नाही, आमच्याकडे शक्ती आहे, ती अशी अशी आहे आणि आम्ही लढणार म्हणून. 2 वेळेला अश्वमेध यज्ञ सातवाहन राजांनी केलेले आपल्याला दिसून येतात आणि नागरिक असं त्याला साक्षीदार आहे. तर अशा प्रकारचं शत्रूला गप्प बसवण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे साम दाम दंड भेद असं असं या सगळ्या राण्यांनी आपल्याला म्हणजे आचरणात आणलेलं दिसून येतं. आणि महाराष्ट्राच्या पुढे आपल्याला जर आपण बघायचं झालं तर अ, झाशीची राणी, जी म्हणजे जसं तिची कर्मभूमी तशी आपण उत्तरेत म्हणूया झाशी, पण तिचं मूळ सगळं मराठा साम्राज्याशी जोडले गेली होती. आणि मराठा साम्राज्याचा अजून एक मोठा बळकट खांब म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ज्यांचं त्रिशताब्दी वर्ष आपण साजरं करत आहोत. तर एक लोकमाता, विलक्षण अशी लोकमाता आपण सगळ्यांनी त्या काळामध्ये अनुभवली म्हणजे भारताने. आणि किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचं प्रशासन दिसून येतं, त्यांचं शौर्य दिसून येतं. आणि त्यांचं सैन्य प्रशासन सुद्धा खूप सुंदर पद्धतीने होतं. तर जेव्हा हे हे ह्या सगळ्या ज्ञात व्यक्तिरेखा माझ्यासमोर आल्या, तेव्हा खूप मोठं चॅलेंज होतं की आता अहिल्यादेवींवरती एवढं सगळं लिखाण झालं तर मी वेगळं काय लिहू आता यांच्याबद्दल. पण म्हणून माझ्या परीने मी त्यांचं जे थोडेसे दुर्लक्षित होते पैलू, तर ते मांडण्याचा प्रयत्न केला. जसं की अहिल्यादेवी आणि त्यांचे सासरे मल्हारराव होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर यांचा सुंदर पत्रव्यवहार एक खूप मोठा स्वतंत्र विषय आहे. त्याच्यातनं त्यांनी रणसंग्रामाचे सगळे धडे घेतले, रणनीतीचे. त्यांचं तोफांचं जे काही शास्त्र असेल, तोफा कशा मूव्ह करायच्या, त्या कशा लावायच्या, तोफगोळे कसे डागायचे, ही थोडीशी अहिल्यादेवींची बाजू फार आपल्याला बघायला मिळत नाही. प्रशासनाची त्यातल्या त्यात आपल्याला बघायला मिळते. किंवा त्यांनी जे सांस्कृतिक पुनरुत्थान घडवून आणलं मंदिरांच्या माध्यमातून, एक कुठेतरी दुर्बल अशा प्रजेला अभय देण्याचं काम त्यांनी केलं. आपल्याला असा कुठलाही प्रांत भारतातला मिळत नाही जिथे अहिल्यादेवींनी मंदिरांचा उद्धार केला नाही. अगदी काशीपासून दक्षिणेपर्यंत सगळीकडे आपल्याला ते जाणवतं. तर तो कुठेतरी मंदिर असा त्याच्या मागचा हेतू नव्हता किंवा वैयक्तिक पापपुण्य एवढाच त्याचा अर्थ नव्हता. तर कुठेतरी शक्ती जागरण एक सगळ्या म्हणजे प्रजेचं व्हावं, हा खूप मोठा त्याच्या मागचा हेतू होता. हा आपण समजून घेतला पाहिजे. तर अशा प्रकारे त्यांचाही एक खूप सुंदर वारसा आपल्याला म्हणजे मराठी अशा सगळ्यांना मिळालेला अहिल्यादेवींचा. होळकरांचाच विषय निघाला तर म्हणून मला अजून एक वीरांगनेचा उल्लेख इथे करायला आवडेल, त्या म्हणजे भीमाबाई होळकर. ह्या यशवंतराव होळकर जे नंतर होऊन गेले नंतरच्या काळामध्ये, तर त्यांच्या सुकन्या म्हणजे भीमाबाई होळकर यांच्याविषयी सुद्धा आपल्याला खूप कमी वाचायला मिळतं. 1818 साली त्यांनी इंग्रजांशी त्यांनी प्रत्यक्ष लढाई केलेली आहे. खूप प्रतिकूल परिस्थितीत त्या जन्माला आल्या. अक्षरशः श्रीकृष्णासारख्या कैदेमध्ये असताना त्यांचा जन्म झाला पुण्यामध्ये. आणि हळूहळू त्या सगळ्या राजकीय अस्थिरतेत त्या वाढल्या. परंतु एक कुठेतरी मराठा राजकन्येचा जो बाणा होता तो त्यांच्यामध्ये इतका ठासून भरलेला होता
तर माल्कम सर जॉन माल्कम नावाचा जो इंग्रज अधिकारी होता त्याच्या साहित्यातनं आपल्याला त्यांचे पुरावे मिळतात. इतर इंग्रज अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांचं वर्णन लिहून ठेवलेलं आहे, जे खंडात्मक लिखाण झालेलं आहे. मराठा साम्राज्य आणि इंग्रज यांच्याविषयी यांच्यात ज्या लढाया झाल्या त्या सगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला भीमाबाईंचा उल्लेख मिळतो. तर तो त्या संदर्भ सुद्धा ते आपल्याला वाचायला मिळतील याच्यात. तर खूप खूप अशी शूर अशी वीरांगना होती. भालाफेक आणि इतर गोष्टींमध्ये त्या तरबेज होत्या. फारच कमी ठिकाणी त्यांच्याविषयी वाचायला मिळतं आपल्याला. तर ह्या सुद्धा एका मॅम, कारणी मला सांगतात. तुम्हाला एक विचारायला आवडेल हो हो. की जेव्हा तुम्ही प्रेम करता, असे खूपसे मोमेंट्स आले असतील की त्यावेळेला असं तुम्ही मेंटल डिस्गस्ट किंवा फिजिकल डिस्गस्ट तर आलेलं असेल, तर असं कुठल्या व्यक्तिमत्वानी तुम्हाला इन्स्पायर केलं की आपण त्यांच्याकडे बघून की नाही, आपल्याला असं एक वेगळी उर्मी मिळते, असं तुमचं स्वतःचं वैयक्तिक इन्स्पिरेशन कोण होतं, असं मला विचारायचं. ओके, ते सांगणं खूप कठीण आहे. इतक्या सगळ्या राण्या होत्या आणि एक एक ते प्रकरण मी जगत होते प्रत्यक्ष, म्हणजे हा, ते मला लिखाण तेच करताना काय. विचारायचं. तुम्ही आता बोलताना पण तुमचं ते कन्व्हिक्शन असं आहे की मला असं वाटतं की जसं तुम्ही त्यांच्याशी लाईव्ह मुलाखत सारखी घेतली आहे. हा एक म्हणजे आता तृप्तीने पण एक प्रश्न लिहिला. ज्यांना प्रश्न असेल त्यांनी प्लीज चॅट बॉक्स मध्ये लिहा आता, की तुम्ही सगळ्या ठिकाणी इथे प्रवास केला आणि जाऊन ते त्या लोकेशनला व्हिजिट केली होती का? ते पण आहे. काही ठिकाणी मला प्रवास करता आला, जसं की मी मेवाड राजवंशाविषयी लिहिलं, म्हणजे मेवाडच्या वीरांगणांविषयी एक वेगळं प्रकरण दीर्घ आपल्याला बघायला मिळतं. ज्याच्यामध्ये फक्त जौहर मध्ये उडी मारलेल्या नव्हे तर रणांगणावरती लढलेल्या सुद्धा राण्या आहेत, ताराबाई सारख्या राण्या. तर त्यावेळी मी प्रत्यक्ष उदयपूरला भेट दिली, त्यानंतर चित्तोडगडमध्ये गेले, त्या जौहर स्थळी गेले. तर अशा काही भेटी, मैणल्ला देवी गुजरातमध्ये जिने मोठं, जसं आपण अहिल्यादेवींबद्दल बोलतो, सुशासन प्रस्थापित केलं, तशीच एक चालुक्यांची राणी होती, राणी मैणल्ला किंवा मिनला देवी. तर त्या ठिकाणी मी तिथे गेले होते गुजरातमध्ये. तर काही ठिकाणी गेले, काश्मीरमध्ये तर मी प्रत्यक्ष होतेच, 3 एक वर्ष मी तिथे सर्व केलं होतं इंडियन आर्मी बरोबर. तर अशा प्रकारे अनेक राज्यांमध्ये मी गेले, पण त्यानंतर कोविडचा काळ सुरू झाला आणि म्हणून मला ते मिशन रद्द करावं लागलं, की प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन ती ती संग्रहालय जी मी बघितली नाहीयेत अद्याप, पण मी अभ्यास करतेय अशा ठिकाणी, तर प्रत्येक ठिकाणी मी नाही जाऊ शकले. पण तिथून जी मिळेल ती माहिती आणि हे सगळं मी गोळा करत गेले. पुन्हा मग रिव्हर्स क्वेश्चन निष्णाचा, कोण जास्त इन्स्पायर करतं? आणि हे लिहिताना तुम्ही तुमची काय मानसिकता होती? म्हणजे एवढा अभ्यास, त्याच्यात तेवढी आवड, आणि प्रत्येक असं एक कॅरेक्टर सारखं तुम्ही जगत गेला असाल असं मी इमॅजिन करतोय. हो, खरं हे दोघांचंही होतं. वैभव म्हणजे मी आणि वैभव असे दोघंही खूप ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो सतत. आणि कोविडमुळे फार काही धागेदोरे बाहेर काही करण्यासारखं नव्हतं खरं तर. ते खूप पथ्यावरती पडलं माझ्या, आणि एक एक वेळ लागलं ते, की आपण आता ते कॅरेक्टर पूर्ण उभं राहीपर्यंत, त्याचे सगळे संदर्भ त्याच्यामध्ये येईपर्यंत खरंच झोप उडालेली असायची. आणि मुलींबरोबर मी थोडासा हा अभ्यास, त्यांना गोष्टी सांगत, त्या त्या राणीची चित्र रेखाटत, असा सगळा हा अभ्यास करायचा प्रयत्न केला. अस्वस्थ करणारे अनेक क्षण होते. अस्वस्थता खूप कारणांनी यायची, की अरे या राणीने एवढं मोठं कर्तृत्व करून ठेवलंय, पण आपल्याला हे माहितीच नाही. एक प्रकारे मला स्वतःलाही वाईट वाटायचं, की आपण कुठेतरी लढायला गेलो होतोय, आपणही त्याच वीरांगनांचा एक छोटासा भाग आहोत, आणि तरीही आपल्याला आपल्याच देशातल्या या सगळ्या कर्तृत्ववतींबद्दल माहिती नाही. हे एक अस्वस्थता असायचीच. आणि दुसरं म्हणजे जेव्हा संदर्भ सगळे मिळायचे आणि अशी छान ते सगळा इतिहास तो समोर उभा राहायचा, खूप आनंद व्हायचा. आणि खूप छान वाटायचं, की अरे सगळं आता जुळून आलंय हे. हिचे ह्या सगळ्या ग्रंथांमधले आपल्याला संदर्भ सापडलेत आणि ह्याच्या पलीकडे आता काहीही उरलेलं नाहीये. एक्झॉस्ट झालीये मी त्या राणीबद्दल आता अभ्यास करून वाचून. तर तेव्हा मी ते सगळं लिहायला घ्यायचे, एक पूर्ण जुळवून सगळे धागेदोरे. आणि तर ते लिखाण करेपर्यंत खूप छान वाटायचं. 10-15 दिवस, काही काही ना खूप जास्त वेळ लागला. आता महाराष्ट्रातल्या तारा राणी भोसले असतील, तर त्यांचं खूपच दीर्घ प्रकरण, म्हणजे दीर्घ अभ्यास करायला लागला. पूर्ण मराठ्यांचा इतिहास सगळा तो वाचायला लागला, जास्त महिने लागले त्याच्यासाठी. पण जेव्हा जेव्हा ते सगळं पूर्ण होऊन तो एक शेवट होत असे त्या त्या प्रकरणाचा, तेव्हा खूप असं सुन्न व्हायचं. रात्री, मध्यरात्री, पहाटे, जेव्हा केव्हा मी ते लिखाण संपवायचे, तेव्हा खूप वाईट वाटत असायचं एक प्रकारे, की आता ही राणी मला उद्यापासून भेटणार नाहीये. इथे हिला मला सोडायचं आणि मला पुढे वाढायचं, तर तेव्हा खूप वाईट वाटायचं. आणि आजही काही काही प्रकरणांचे शेवट मी बघते, जेव्हा मी वाचते, राणी लक्ष्मीबाईचा शेवट असेल, राणी दुर्गावतीचा असेल, सगळं काही संपून गेल्यावरती सुद्धा एवढं जीवावर उदार होऊन आपण लढलं पाहिजे आपल्या राष्ट्रासाठी, ही काय त्यांची मोटिवेशनल लेवल असेल, हे खूप अगम्य असं कोड आहे. म्हणजे आपण कितीही अभ्यास केला
तरी आपल्या मेंदूला ते झेपणारं नाहीये. आपण खूप सर्वसामान्य माणसं आहोत असं एक वाटायचं. पण भावनिक दृष्टीने खूप मी एकरूप व्हायचे. तर तेव्हा प्रचंड रडायला यायचं मला एखाद्या राणीचा शेवट झाल्यावरती. आणि मग अस्वस्थ वाटायचं. तेव्हा मग मी सगळं पुस्तक बंद करून सुन्न होऊन थोडा वेळ बसायचे आणि मग मी काही दिवसांनी झोपू शकायचं. तर इतकी अस्वस्थता त्याच्यामध्ये यायची. म्हणजे आता भगिनी निवेदिता असतील, किती प्रत्येक राणीचा किंवा प्रत्येक वीरांगनेचे जे पैलू असतात ते इतके विलक्षण आहेत, वेगवेगळे आहेत, की विवेकानंदांच्या त्या शिष्या आणि त्या भारतामध्ये आल्या. आणि म्हणजे त्यांचं मुळात तिथे असताना त्यांचा सगळा ख्रिश्चॅनिटीचा अभ्यास असेल. आणि कुठल्या कुठल्या जेव्हा राणींबद्दल? सॉरी सॉरी. मी भगिनी निवेदितांबद्दल बोलतेय, ओके. मार्गारेट ज्या होत्या. तर ह्यांच्याबद्दलही काही काही खूप खूप वेगळ्या गोष्टी मला जाणवल्या, की माणसाचा प्रवास हा धर्माकडून अध्यात्माकडे कसा झाला पाहिजे. म्हणजे स्पिरिच्युअली समथिंग डिफरंट दॅन रिलिजियस हा जो मुद्दा होता, की त्यांनी ख्रिश्चॅनिटीचा खूप अभ्यास केलेला होता. पण त्याच्यातही त्यांना जे जे काही जाणवलं ते त्यांनी मोकळेपणाने मांडलं आणि मग त्या एक वेदांत तत्वज्ञानाकडे वळल्या. आणि म्हणून भारताच्या निवेदिता जे आपण त्यांना म्हणतो, की त्या भारताच्या होत्या, त्या आपल्या होत्या. सो वी आर प्राऊड ऑफ हर. आणि ज्या प्रकारे त्या इथे आल्या विवेकानंदांच्या सांगण्यावरनं. पण त्यांना कुठेही विवेकानंदांनी कसलीही त्यांच्यावरती काही लादलं नाही. त्या म्हणायच्या की मला संन्यास हवाय स्वामीजी तुमच्यासारखा. ते म्हणायचे नाही, तुमचं हे जे काही जीवित कार्य आहे ते वेगळं आहे. तुम्ही तुमच्या स्वरूपात ते काम करा, तुम्ही संन्यास घेऊ नका. त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांनी त्याच्यात अडकवलं नाही, कुठल्याही बंधनामध्ये. त्यांना मोकळेपणाने त्यांनी भारतभर प्रवास करायला सांगितला आणि त्यांनी तो केलाय. म्हणजे इतकं सुंदर त्यांच्याविषयी लिहून ठेवलंय, की असा चंद्रप्रकाश आहे आणि त्या अशा सुन्न होऊन चित्तोडगडवरती बसलेल्या आहेत. आणि त्या म्हणतायत की कसा हा इथला इतिहास आहे, किंवा अजिंठ्यांच्या लेण्यांसमोर भगिनी निवेदिता अशा शांतपणे बसल्यात रात्री. आणि त्या तो सगळा इतिहास जाणून असता थक्क झाल्यात, की हा म्हणजे भारत आहे. प्रचंड त्यांनी प्रवास केला. म्हणजे भगवान बुद्धांबद्दल त्यांनी इतकं जाणून घेतलं. तर अशा भगिनी निवेदिता आणि विवेकानंद यांचं गुरु शिष्यांचं नातं. आणि जेव्हा विवेकानंदांचा त्यांना माहिती होतं की आता आपण जाणार आहोत काही दिवसातच, त्यांनी निवेदितांना बोलवून घेतलं की तुम्ही या, आपण भेटूया. त्यांना जेवू घातलं आणि त्यांचे हात धुतले स्वतःच्या हातांनी. आणि त्यांना पुसलं आणि इतकं छान हे झालं. आणि 4च दिवसांनी भगिनी निवेदितांना निरोप आला की स्वामीजी आता राहिलेले नाहीयेत. आणि अशा प्रकारचं तर हे सगळं इतकं विलक्षण होतं. त्या सुद्धा नंतर गेल्या काही वर्षांनी. तेव्हा सुद्धा तो क्षण माझ्यासाठी खूप अवघड होता. आणि महत्वाचं म्हणजे ना, आपण खूप सहज म्हणतो की भगिनी त्या इथे आल्या आणि त्या इथल्या झाल्या. पण तसं नव्हतं. त्या जेव्हा त्यांनी मुलींसाठी बंगालमध्ये शाळा सुरू करायचं ठरवलं, अतिशय आव्हानात्मक होतं. कारण ह्या सगळ्या धार्मिक घरातल्या मुली होत्या, त्यात जास्त बालविधवा होत्या बंगालमधल्या. तर त्यांना दुसऱ्यांच्या हातांनी बनवलेलं चालायचं नाही खायला, किंवा त्या यांना काही देऊ शकायच्या नाहीत. त्यांना त्यांची भांडी म्हणजे इव्हन भगिनी निवेदितांबद्दल त्या समाजामध्ये अनेक गैरसमज होते. तर प्रचंड उष्णता असायची, त्याचा त्यांना त्रास व्हायचा. निवेदितांना स्वतःची आणि त्या सगळ्यांची भांडी रोज घासून ठेवायला लागायचं. इतकी प्रतिकूल परिस्थिती होती, तरी त्या इतक्या चिवटपणे ह्या भारताच्या भूमीमध्ये रुजलेल्या होत्या आणि मुलींसाठी प्रचंड मोठं काम त्यांनी केलं. त्यांना हे माहिती होतं की एकदम हे तुम्ही काही सवळं पाळू नका, आपण आता थोडा मोकळा विचार करूया, असं सांगणं त्यांच्यासाठी खूप सोपं होतं. पण नाही, ती संस्कृती जाणून हळूहळू बदल घडवून आणत त्या मुलींच्या साठी त्या काय काय बनवायच्या, उपवासाचे पदार्थ बनवायच्या, जेणेकरून त्या उपाशी राहू नयेत. आणि मग त्यांना त्या सगळं शिकवायला लागायच्या. हा फार फार विलक्षण प्रवास आहे. सो ह्याच्यात अस्वस्थता आहे, समाधान आहे, आणि हे शेअर करतानाचा आनंद सुद्धा आहे आज इथे सगळ्यांसमोर. या मी फक्त आता अगदी एक टूक बरोबर. राहिलंय भारताचं. सॉरी. या निष्ठा गो हॅड या. नाही नाही, मी आता मॅम सांगत होत्या त्यामुळे मला एकदम असं पंडिता रमाबाई त्यांचं पण हो. चित्र डोळ्यापुढे एकदम उभं राहिलं, की त्यांनी पण खूप जास्त या विधवा सती प्रथा, परत हो. त्यांच्या विरोधात मुळात म्हणजे आपल्या ज्या वीरांगना होत्या त्या या प्रथांमुळे कुठेतरी मागे पडल्या असं एक माझं वैयक्तिक मत आहे. तर केपेबिलिटीज आपल्या म्हणजे महिलांमध्ये, वीरांगनांमध्ये भरपूर तेव्हाही होत्या, आजही आहेत. पण कुठेतरी त्या एक मागे पडल्या कारण त्यांना एक एक्सपोजर नाही मिळालं या प्रथांमुळे. पण दोन्ही गोष्टी आहेत. जे मनोधैर्य होतं ते अनेक हम्म, वेळेला असं फुटून वरती आलेलं आहे. जसं मी म्हणाले की झाशीच्या राणीने जो निर्णय घेतला, तो काही तिला कुणी सुचवला नव्हता, किंवा नाही तिच्यावरती त्या बरोबर. काळी काही बंधनं आली, तो तिचा निर्णय होता. म्हणजे अगदी त्या काळी सतीप्रथा काही प्रदेशांमध्ये आपल्याला जाणवते. पण अनेक राण्यांनी हे हे धीराने सांगितलं की मी सती जाणार नाही.
म्हणजे राणी बरोबर. दुर्गावती तिचा दीर लगेच सांगायला लागला की आता तू काय सती जाणार आहेस, आता राज्य मलाच मिळणार, तर काही काळजी करू नको, मी राज्याची सगळी काळजी घेईल वगैरे वगैरे. ती म्हणाली कोण सती जात आहे, मी उलट आज डोक्यावरनं पडदा सुद्धा घेणार नाहीये. मी उजळ माथ्याने घोड्यावरती आणि हत्तीवरती, लढाऊ हत्तींवरती तिची एवढी कमांड होती राणी दुर्गावतीची, तर मी लढाऊ हत्तीवरती बसून सगळ्या राज्यामध्ये फिरणार आता. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेच त्यांनी ब्लेम असा केला नाही की काही प्रथा होत्या किंवा काय होत्या. तो जंजीर तोडने वाला तोड के आगे चला जाता है. आणि त्या गेल्या म्हणूनच त्या आज कुठेतरी 2000 वर्षांचा कालखंड आपण जर बघितला तर त्या कुठेतरी त्या त्या पटावरती आज त्यांचं अस्तित्व आहे. आणि तुम्ही आम्ही अजरामर इतक्या आहे. वर्षांनी त्यांच्याविषयी बोलत आहोत कारण कुठेतरी हे प्रवाही पण मी जसं म्हटलं धर्माचे त्यांच्यामध्ये होतं की त्या केव्हाच त्याला ओलांडून गेल्या. आणि बरोबर. मुळात प्रजेचं पण मला एक सांगावसं वाटतं की अनेक देशांमध्ये आपण जर तुलना केली भारताची, तर काही वाईट प्रथा परंपरा जे आपण म्हणतो त्या फक्त भारतातच होत्या असं नाहीये, तर जगभरात ह्याच्याही पेक्षा वाईट आणि क्रूर अशा प्रथा आपल्याला जाणवतात. तर तिथे एक स्त्री राज्य करते, म्हणजे आपल्याला माहितीये स्त्रियांना मतदानाचा अधिकार सुद्धा मोठ्या मोठ्या देशांमध्ये किती नंतर मिळाला, म्हणजे अमेरिकेचा सुद्धा इतिहास आपल्या समोर आहे. तर ह्या सगळ्या राण्यांना किंवा महिला राज्यकर्त्यांना स्वीकारणं हे आव्हान आपल्याला त्या काळामध्ये दिसून येत नाही. तर त्या काळी जी सगळी प्रजा होती, जे मंत्रीगण होते, ते बऱ्यापैकी ब्रॉड माइंडेड होते. या सगळ्यांना धरून ठेवण्याचं जे योजना करण्याचं योजकच तत्र दुर्लभ जे आपण म्हणतो ते एक अनोखं कौशल्य ह्या सगळ्या वीरांगणांमध्ये होतं. आणि राजा गेल्यानंतर सहजपणे त्या त्या सिंहासनावर बसू शकल्या, त्यांचं मंत्रीगण त्यांना स्वीकार करू शकला. म्हणजे दोन्ही बाजू मला तितक्याच पॉझिटिव्हली मांडायला इम्पॉर्टंट. आवडतील. येस, येस. येस, इतर सो मी राज्यांमध्ये जेव्हा अशी राज्यकर्ती यायची ना तर रात्रीतनं तिची सत्ता उलथवून वगैरे की नाही नाही आम्ही या स्त्रीला स्वीकारणार नाही वगैरे, असा खूप मोठा इतिहास आपल्याला बघायला मिळतो. असा भारतात नाहीये अनेक अच्छा. वेळेला. सो आपण काश्मीर, महाराष्ट्र खाली फक्त साऊथ मध्ये म्हणजे मे बी माहिती नसेल लोकांना किंवा आम्हाला, साऊथ मध्ये अशा कोण होऊन गेल्या वीरांगणा, त्याच्याबद्दल एक छोटी गोष्ट किंवा काही रेफरन्सेस. खूप खूप म्हणजे साऊथची सगळीच जी राज्य आहेत आपली, तर ती बऱ्यापैकी म्हणजे वीरांगणाच्या ह्या सगळ्या पराक्रमाने भरलेली अशी ती दक्षिण भारताच्या म्हणजे पानं आहेत त्या इतिहासाची. अ, अगदी सुरुवातीला सांगायचं म्हणजे आपण 12व्या शतकातलं एखादं उदाहरण घ्यायचं तर राणी रुद्रांबा देवी. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की भारत अनेक वाईट प्रथांमध्ये जखडलेला होता त्याच काळामध्ये म्हणजे 12व्या शतकामध्ये विचार करा, काकतीयांचा एक अतिशय सुंदर असा कालखंड भारताच्या इतिहासाने अनुभवला. तो कालखंड हा खरोखर भारताचं सुवर्णयुग होतं. कारण केवळ काय म्हणूया शांतता किंवा सुशासन या अर्थाने नव्हे तर विज्ञान, तंत्रज्ञान, जलसंधारण, शेती, आरोग्य म्हणजे वैद्यकीय शास्त्र, त्यानंतर औषधी निर्माण म्हणजे फार्माचं जे काही सगळं होतं, अशा कितीतरी गोष्टींची यादी मी इथे सांगू शकेल. एवढं प्रगत असं हा काकतीयांचा इतिहास आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यांच्यातला एक अतिशय समर्थ असा दुवा जिने साधारण वयाच्या 80 वर्षापर्यंत राज्य केलं, ती म्हणजे राणी रुद्रांबा देवी. तर तिच्या वडिलांनी तिचा रितसर असा राज्याभिषेक केला होता. म्हणजे त्या राज्याला 2 मुली होत्या, मोठी आणि धाकटी. तर अशा प्रकारे त्यांनी तिला घडवलं होतं प्रॉपर. म्हणजे आता ही राज्याची उत्तराधिकारी होणार आहे उद्या. तर ज्या प्रकारे एखाद्या युवराजाला घडवलं जायचं की तू उद्या चालून हे राज्य सांभाळणार आहेस, त्याचं ट्रेनिंग सुरू होत असे. राजाच्या शेजारी तो बसत असे जेव्हा न्यायनिवाडे होत किंवा प्रशासन होत किंवा लढायची सगळे त्याला प्रॉपर तंत्र सगळी शिकवली जात. तशी तिच्या लहानपणापासून तिला राजाने शिकवली होती. आणि ती ज्या योग्य झाली तेव्हा योग्य वेळी तिला ती तलवार सोपवून आणि देशोदेशींच्या राजांना निमंत्रण पाठवलं गेलं. आणि अतिशय मोठा असा सोहळा तिच्या राज्याभिषेकाचा भारताने अनुभवला त्या काळामध्ये. म्हणजे आजचं तेलंगणा जिथे आहे तर त्या काळी तिथे राज्य होतं. आणि ही रुद्रांबा देवीचे परकीय वकिलाने सुद्धा लिहून ठेवलेले आपल्याला काही पुरावे मिळतात की ती कशी परराष्ट्र धोरण डिस्कस करत असे इतर देशांच्या रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर. आणि तिने कसं युद्धशास्त्रामध्ये ती पारंगत होतीच. त्याशिवाय नवीन गोष्टी सिस्टम्स तिने ह्या युद्ध प्रशासनामध्ये आणल्या, सैन्य प्रशासनामध्ये. म्हणजे परंपरागत काही गोष्टी सोडून मेरिट बेसिसवरती तिने त्या भरती सुरू केली आणि अशा खूप गोष्टी तिने नव्याने घडवून आणल्या. देवदासी प्रथा त्या काळात थोड्या बहुत प्रमाणात आपल्याला तिथे दिसून येतात. त्यांच्या पुनर्वसनासाठी किंवा त्यांच्या आरोग्यासाठी तिने काम केलं. तर असे अनेक गोष्टी आपल्याला राणी रुद्रांबाबद्दल सांगता येतील. पराक्रमाने असं अगदी आपण नतमस्तक व्हावं असं असं एक तिचं व्यक्तिमत्व होतं.
फक्त आपल्याला नंतरचा इतिहास मात्र वाचवत नाही, कारण मलिक काफूर आणि अशा सगळ्या आक्रमणांनी वारंगळ ही जी राजधानी होती काकतीयांची ती इतक्या वाईट प्रकारे लुटली, इतका मोठा मूर्तिभंजकांनी तो विध्वंस केला की किलोमीटर्स, कितीतरी किलोमीटर्स अशी ही लूट दिल्लीमध्ये गेली त्यावेळी. त्याच्यामध्ये कोहिनूर हिरा सुद्धा होता. कोहिनूर हिरा हा मुळात काकतीयांची म्हणजे त्यांचं ते धन होतं. तर ते सुद्धा सगळं लुटलं गेलं आणि दिल्लीतल्या लोकांना मूर्छा आली असं अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवलंय की ती जी लूट काकतीयांची नेली, तर ती बघून, किलोमीटर्स अशी रांग बघून चक्कर आलेली सरदारांना दिल्लीमधल्या, हे नोंदवून ठेवलंय नावानिशी. एवढा सुंदर असा राज्यकाळ काही वर्ष अखंडपणे सांभाळणं ही सोपी गोष्ट नव्हती राणी रुद्रंबासाठी. तर तिचं एक उदाहरण आहे. त्यानंतर पोर्तुगीज ही जी भारतामध्ये शक्ती आली अगदी सुरुवातीला, म्हणजे इंग्रजांच्या आधीच, तर तिच्याशी अतिशय मोठी लढाई अशी ज्यांनी केली त्या म्हणजे राणी अबाक्का. या एक दोन तीन अशा राणी अबाक्का म्हणजे भारताच्या इतिहासात उल्हाल मध्ये होऊन गेल्या. आणि पराक्रमी अशा राणी अबाक्का होतीच, म्हणजे अबाक्का महादेवी. तर नेव्ही जी होती, इंडियन नेव्ही आज आपण बघतो, तर त्या काळात पोर्तुगीजांशी ज्या सुरुवातीच्या सगळ्या लढाया होत्या ह्या समुद्र मार्गाने झाल्या होत्या. साहजिकही आहे, ते त्याच मार्गाने आले होते. तर अग्निबाणांचं जे काही टेक्निक होतं आणि त्यांच्यासाठी जे जहाज सगळे तंत्रज्ञान जे होतं प्रगत असं, तर त्याचा खूप मोठा विकास तिने केला. आणि सगळ्या जाती जमातींना, मासेमाऱ्यांना घेऊन राणी अब्बाक्काने तिचं नौदल उभारलेलं होतं. आणि ती स्वतःही एक खूप मोठी वॉरियर होती. आणि त्या काळामध्ये एक काय म्हणू आपण, मॅट्रिलिनियल पद्धती ज्याला म्हणू आपण, मातृवंशीय पद्धती अशी होती. म्हणजे पुढची जी सत्ता होती ती म्हणजे बहिणीकडून पुढे जात असे. सो तिच्या मामाकडून तिला हा राज्य तिला मिळालेलं होतं, म्हणजे तिच्या मामाने तिला सिंहासनावरती बसवलेलं होतं. खूप इंटरेस्टिंग अशा ह्या म्हणजे सांस्कृतिक काय काय गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर तिने पोर्तुगीजांशी खूप मोठा असा लढा त्या काळी घेतला. आणि जी तिसरी राणी अबाक्का आहे, ती प्रशासनासाठी खूप प्रसिद्ध अशी आहे. आणि तुम्हाला ग्रंथामध्ये तिचं सगळं म्हणजे वर्णन वाचायला मिळेल. जो पेत्रो देला वॅले म्हणून एक जो प्रवासी आहे तिथे आलेला, त्याने खूप सुंदर असं तिच्या भेटींविषयी गोष्टी लिहून ठेवल्यात. म्हणजे त्याने परदेशात असं ऐकलं होतं की भारतामध्ये कोणीतरी राणी अबाक्का आहे पराक्रमी, आणि तिने पोर्तुगीजांशी लढाई केली आहे, तर तू तिला नक्की भेट. आणि तो शोध घेत घेत त्या उल्हालच्या सगळ्या राज्यामध्ये आला. आणि तिथे त्याने विचारलं की राणी कुठे असते ही राणी अबाक्का, असं तो मार्केटमध्ये फिरत विचारत होता. आणि तेव्हा त्याला तिथे दुकानदारांनी सांगितलं तिथल्या की ती ती जी दुरून येते ना ती राणी अबाक्का इथली. आणि त्याला प्रचंड मोठा शॉक बसला होता, कारण ती राणी म्हणजे दुसरं तिसरं कुठलंही रूप नव्हतं असं, म्हणजे वस्त्र भरजरी किंवा घोडा, हत्ती, तलवार असं काहीही नव्हतं. अनवाणी पायांनी चालत येणारी, पांढऱ्या स्वच्छ कॉटनच्या साडीमधली अशी एक झावळ्यांची छत्री घेतलेली, चार तिच्या बाजूला बॉडीगार्ड्स होते, अशी राणी चालत येत होती मार्केटमधनं. ती येता येता सगळ्या तिच्या फील्डवरची पाहणी करत होती, सगळ्यांशी संवाद साधत होती. आणि मग तो असा एकदम शॉक बसला झाला, कारण ही इथली राणी आहे. अरे रे, काही खरं नाही, मी ऐकलेलं सगळं खोटं आहे. पण जेव्हा तो तिच्याशी संवाद साधायला लागला, तेव्हा तिने खूप सुंदर त्याची चौकशी केली की तुम्ही कुठले आहात, इतक्या लांबवर कशासाठी आलात, तुमची व्यवस्था झालीये ना इथे. तर तेव्हा तो एकदम, इट वॉज सो टचिंग फॉर हिम की एखादा आपल्या घरात पाहुणे आल्यावरती कोणी कसं विचारावं. म्हणजे त्याला हे कळलं की भारतातल्या राण्यांचं मर्म काय आहे, त्यांचं मातृहृदय काय आहे, लोककल्याणासाठी त्यांचं समर्पण काय आहे. आणि तो नतमस्तक झाला ह्या सगळ्या तिच्या गोष्टी पाहून, की रात्रीपर्यंत ती काम करायची आणि न्यायनिवाडे कसे करायची, तिच्या मंत्र्यांबरोबर सुरक्षा व्यवस्था कशी बघायची. फार सुंदर वर्णन तिचं बघायला मिळतं. तर असं दक्षिण भारत हा सगळा भरपूर राण्यांनी असं गाजवलेला आहे. राणी वेलू नचियार असेल, अशा अशा सगळ्या राण्या आपल्याला बघायला मिळतात. मला मला असं म्हणायचं आहे की हे माहितीच नाहीये आपल्याला ना. म्हणजे हे ऐकताना, म्हणजे तुम्ही जेवढा अभ्यास केलाय तो तुम्ही एवढा छान पोहोचवतात आमच्यापर्यंत. पण हे किती दुर्दैव आहे, आपल्याला काही माहिती नाहीये किंवा याच्या पुढे हे माहिती होईल याची पण काय. म्हणजे आता ह्या ग्रंथ आहे तर म्हणजे हे सगळं तुम्हाला असं वाईट वाटत नव्हतं की अरे हे हो, पोहोचत कारण नाहीये राणी लोक. अबाक्काविषयी एकूण एक शब्द मला पोर्तुगीजांच्या साहित्यात मिळाला. पोर्तुगीजांची सगळी जी लिहिलेली पुस्तकं आहेत त्यांचा इतिहास आहे. तर त्याच्यामध्ये हे सगळे आपल्याला पुरावे मिळतात राणी अब्बाक्कांचे. त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयीचे सगळेच पुरावे आपल्याला त्यात मिळतात. ह्याला दोन्ही तिन्ही कारण आहेत. कारण भारतामध्ये कसं झालं ना की अनेक राण्यांनी राजा गेल्यानंतर जे शासन हातात घेतलं ते अनेक वेळा त्यांच्या मुलांच्या नावे होतं.
म्हणजे आता नायकी देवी अगदीच. सारखं प्रचंड मोठं उपेक्षित उदाहरण आहे की जिने प्रत्यक्ष मोहम्मद घौरीशी लढाई केलेली आहे, याचे पुरावे आहेत आपल्याकडे. पण जेव्हा तिकडनं इतिहास लिहिला गेला घौरीकडनं, तबकात नासिरी सारखे अनेक ग्रंथ आहेत उर्दूमध्ये पर्शियन भाषेत लिहिलेले, तर त्याच्यामध्ये अनिलवाडाचा राजा, त्याच्याकडे हे होतं ते होतं, तो असा लढला आणि घौरीला पराभव पत्करून कुठेतरी परत जावं लागलं, अशा प्रकारे स्पष्ट नोंदवलेलं आहे. पण राजाचं वर्णन मिळतं आपल्याला. पण तो राजा केवढा होता? 3-4 वर्षाचा. इव्हन त्याच्याही लहान होता. म्हणजे त्याची आई राज्य करत होती आणि हे चांगल्या प्रकारे त्याही इतिहासकारांना माहिती होतं, परकीय आक्रमकांना. कारण जेव्हा त्यांनी ऐकलं की ते राजा नाही आणि छोटा बाळ सिंहासनावरती आहे, त्याच्यामुळे घौरी हा कुठून अगदी मुलतान हे ते सगळं करत करत अनिलवाडा पाटण म्हणजे आजच्या अहमदाबाद पर्यंत आला, त्या सगळ्या मार्गाने. कारण इथे एक छोटा बाळ आहे हे त्याला माहिती होतं आणि म्हणून त्याने नायकी देवीवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पण तिचं नाव कुठेही आलेलं नाही, कारण तो खूप प्रचंड मोठा अपमान होता मोहम्मद घौरीसाठी की एखाद्या स्त्रीकडनं आपण पराभूत झालोय. असा अशा प्रकारे तर तो मोठा पराभव लपवून ठेवण्यासाठी खूप अतोनात प्रयत्न केले गेले. त्यानंतर परकीय आक्रमकांनी भारताचं सगळ्यात मोठं काय नुकसान केलं तर इथलं विद्याधन नष्ट केलं. कारण जी पूर्वी गुरुकुल पद्धती होती, नालंदासारखी विद्यापीठं असतील, त्याला लागलेली आग ही काही महिने जळत होती. एवढी मोठी ग्रंथसंपदा खिलजीने तिथे नष्ट केली. तर जिथे जिथे ही सगळी राक्षस सेना गेली, त्यांनी तिथे प्रचंड मोठा विध्वंस केलेला आहे. हे नाकारून चालणार नाहीये तटस्थपणे आपल्याला. कुठल्याही म्हणजे प्रचलित धर्माविरुद्ध किंवा असं ह्याच्या विरुद्ध मला काही भाष्य करायचं नाही, पण तरी सुद्धा जो इतिहास आहे तो आहे, एवढं म्हणणं इतका मोकळेपणा आज आपण दाखवलाच पाहिजे. की जे जे लाखोंच्या संख्येने ग्रंथ जळाले आपल्या देशातले, तर तसे अनेक पुस्तकं सुद्धा ह्या इतिहासाची साक्ष देत असणार आणि ती आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही. तर तसं मला इथे जाणवलं की पोर्तुगीज असतील किंवा मी म्हणालेच पर्शियन भाषेतले अनेक ग्रंथ असतील, सिंधचा इतिहास असेल, राजा दाहिर आणि त्याच्या सगळ्या कन्यांचा वगैरे, तर तो सगळा इतिहास असेल कुठेतरी, तो दुवा मिसिंग होता आहे म्हणजे प्रत्येक वेळी जो आपल्यापर्यंत येऊ दिला नाही अनेकदा. कारण युद्धकथांचं वैशिष्ट्यच हे असतं की पुढच्या पिढ्यांच्या मनगटामध्ये कुठेतरी ती शक्ती जागी व्हावी, हा दयान व्हावी. मुळात एक मोठा हेतू असतो युद्धकथा पिढ्यानपिढ्या पुढे सांगण्याचा. एक पोवाडा ऐकला की आपल्याला जे वाटतं, तर ते आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. तो जो आपला एक जज्बा जागा होतो, त्या सगळ्या गोष्टी, आपली अस्मिता जागी होते. तर ही न होण्याचं कारणच होतं. आणि ह्याची अनेक उदाहरणं मिळतात. आता कित्तूरची चेन्नम्मा आहे, तिला बंदी केलं इंग्रजांनी, म्हणजे तिने खूप मोठा लढा उभारला. आणि तिचा जो राजवाडा होता हा अतिशय संपन्न असा, आजही कित्तूरमध्ये आपल्याला अवशेष बघायला मिळतात. तर तो राजवाडा जोपर्यंत होता असा सगळ्यांसमोर प्रजेच्या, तर प्रजेमध्ये कुठेतरी ती संघर्षाची आग धुमसत असायची. आणि तिचा जो इंग्रजांविरुद्ध लढा होता तो अनेक गटांमध्ये सुरू होता. हे इंग्रजांना कळलं की राणीचा ना, तिचा सेनापती तर लढतच होता प्रत्येक ठिकाणी. आज बेंगलोरच्या विमानतळाला त्याचं नाव आपल्याला दिलेलं दिसून येतं. तर अशा प्रकारे सगळीकडे लढत होता. इंग्रजांनी काय केलं, क्रेन आणल्या मोठ्या मोठ्या आणि राणीचा राजवाडा आधी पाडला, त्याचा समोरचा भाग सगळा. म्हणजे जिथे जिथे आपल्याला आत्मगौरव आपला जागा होईल, जिथे जिथे आपल्याला कुठेतरी प्रेरणा मिळेल, अशी प्रेरणास्थानं नष्ट करणं. आणि विशेषतः भारतासारख्या देशामध्ये हे प्रत्येकच आक्रमकाने आपलं भूषण मानलेलं आहे, त्याच्यात त्यांचा पुरुषार्थ त्यांनी मानलेला आहे. मग इंग्रज त्याला अपवाद नाहीत, पोर्तुगीज तर नाहीत डच असतील, आणि त्याच्या आधीचे सगळे आतंकवादी जे म्हणजे आक्रमक होते, इस्लामी आक्रमक, त्यांना तर ते म्हणजे त्यांच्यामध्ये होतच ते सगळं. तर अशा प्रकारे हा इतिहास आपल्यापासून दूर ठेवला गेला. पण मला असं वाटतं की आपल्याला कोणी रोखलेलं नाही तो आज मिळवण्यापासून, असं एक मला स्वतःला वाटलं की आज मला कोणी रोखलंय. तो जी काही मिळतील, जे काही धागेदोरे, ते मिळून आपण तो निदान आत्तापर्यंतचा जो काही आहे तो तरी सगळ्यांपर्यंत मांडला पाहिजे. नाहीतर मग हेही ग्रंथ सगळे हळूहळू काही आपल्याला मिळतात, आउट ऑफ प्रिंट आहेत किंवा काय काय झालेले आपल्याला दिसून येतात. आर्काईव्ह मध्ये मला बऱ्याच संहिता ह्या बघायला मिळाल्या, ज्या आता प्रत्यक्षात हार्ड कॉपी कुठेही नाही अनेक ग्रंथांची. आर्काईव्ह वरती त्याच्या सगळ्या आपल्याला लाखोंनी जे चालू आहे सध्या डिजिटल ग्रंथालय आपलं करणं. तर त्या प्रकल्पाचा मला सगळ्यात जास्त ह्याच्यासाठी फायदा झाला, या पुस्तकासाठी सगळं संशोधित करत असताना. मला असं वाटतं की हे तुम्ही खूप लोकांना पर्यंत पोहोचवावं, किंवा असं काही प्लॅनिंग आहे का, म्हणजे नुसतं ग्रंथाचा प्रचार नाही पण या राण्यांची स्टोरी पोहोचवणं, असे काही इनिशिएटिव्ह तुमच्या आता चालू आहेत का? म्हणजे हे किती सुन्न करणारे आहेत ना, एवढ्या इन्स्पायरिंग गोष्टी आहेत ज्या माहिती नाहीत, ज्या स्वतःच्या आपल्या देशाच्या आहेत. आज आज देशाचा विचार केला तर आपण खूप असं संकुचित जगतोय की अरे, हो.
हो. हे म्हणजे प्रॉब्लेम, हे म्हणजे हे अशी उदाहरणं सुद्धा एवढी आपली संकुचित असतात. तर काय काय इनिशिएटिव्ह चालू आहेत मोहिनी? सध्या बोलणं एकतर अशा प्रकारे जिथे जिथे आपल्याला बोलता येईल ह्या ग्रंथावरती. पण पुढे भविष्यामध्ये मला असं वाटतं की जसं आता सुरुवातीला सरांनी सांगितलं की एवढा मोठा हा ग्रंथ आहे, तो डायजेस्ट व्हायला जरा वेळ लागतो, कारण मलाही अनेक वर्ष लागले त्या अभ्यासासाठी. तर मला असं वाटतं की एक एक प्रांत घेऊन किंवा एक एक वीरांगना घेऊन तिच्याविषयी सविस्तर असं मी बोलले आणि त्याची एखादी सिरीज किंवा मालिका केली तर ती सगळ्यांना खूप आवडेल, असा एक कॉमन फीडबॅक बरोबर. माझ्या आला. तर तो एक इनिशिएटिव्ह डोक्यात आहे. त्यानंतर मुलांसाठी ज्या काही काही ज्या राण्या आहेत ज्या पोहोचल्या पाहिजेत, तर त्यांच्यासाठी म्हणून काही मासिकांमध्ये लेखन सुरू आहे. मुलांपर्यंत त्यांच्या भाषेमध्ये तो इतिहास पोचावा म्हणून साधारण. तर त्या तशा प्रकारचे इनिशिएटिव्ह सुरू आहेत. अ, आणि लेखन सुरूच आहे याच्या बाबतीत जे काही आहे ते. खूपच खूपच मजा आली ऐकायला. राजेंद्र, तुमचा मी एक प्रश्न घेतो आणि रेकॉर्डिंग थांबवतो आणि नंतर मग आपण ऑफलाईन थोडे गप्पा मारू. येस राजेंद्रजी. मेजर मोहिनी, तुमचं खूपच चांगलं तुम्ही तो ग्रंथ लिहिला आहे, अपराजिता. पण तो तुमचा काही प्लॅन आहे का तो, की इतर लँग्वेजमध्ये ऍटलिस्ट इंग्लिशमध्ये वगैरे प्रकाशित हो. करण्याचा? हो, काम सुरू बरोबर आहे. या. त्याच्यावरती काम सुरू आहे, कारण अत्यंत गरजेचं आहे. मुळातच हा अखंड भारताचा विषय असल्यामुळे तो मुळात भारतातच आधी पोहोचायला पाहिजे, म्हणजे जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तो पोहोचावाच अशी माझी कारण महत्वाकांक्षा आज आहे. मी जेव्हा बोलतो माझ्या बऱ्याच उत्तर भारतामधल्या मित्रांशी, की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा खूप लोकांना माहिती नाहीये. हो. आपल्याकडे मराठीमध्ये असल्यामुळे तरी आपल्याला तो बऱ्यापैकी थोडाफार तरी जास्त माहिती त्यांच्यापेक्षा. तर हे जर मराठीतलं लेखन जर आपण इंग्रजीमध्ये नेलं तर जास्त लोकांना त्याचा खूप पर्यंत पोहोचेल. बरोबर आहे. हो, त्याचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. दुर्दैवाने हा सगळा प्रवास इतका कठीण आहे, म्हणजे पुस्तक लिहिण्याचं मी सांगू शकते सगळीकडे, पण पुस्तक छापण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो एक खूप वेगळा आहे. आणि आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वाचन संस्कृती तशी बऱ्यापैकी त्याला एक कमी हे झालेलं आहे, म्हणजे हळूहळू आता ऑडिओ व्हिज्युअल आणि या सगळ्या माध्यमाकडे लोक वळालेले आहेत. तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुस्तक प्रकाशित करणं, प्रकाशकांपर्यंत पोहोचणं, त्याच्यावरती तेवढी इन्व्हेस्टमेंट होणं आणि त्याचं वितरण योग्य पद्धतीने होणं असे अनेक टप्पे आहेत आणि ते बऱ्यापैकी आव्हानं आहेत म्हणजे समोर. तर त्यात सगळ्या याच्यात आहे. आता इंग्लिश पुस्तकांचा आपण बघूया कुठपर्यंत लवकरात लवकर आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. निश्चितच थँक्यू सो मच. आणि तुम्हाला असं वाटलं हे मला खूप महत्वाचं आहे की इतर Yes. भाषांमध्ये भाषांतरित झालं पाहिजे हे. सो मी इथे सेशन संपवतोय, पण खूप मजा आली. रेकॉर्डिंग पण आम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू. इथे सुद्धा काही कार्यक्रम असतील तर विल इन्व्हाइट यू, मे बी आमच्या सोसायटीजमध्ये. पण मला असं वाटतं हे खरंच खूप जेन्युअनली पोहोचलं पाहिजे, खूप पॉझिटिव्हली. आणि मला असं वाटतं एक 3-3.5 वर्ष तुम्ही याच्यावर काम केलं असेल. तर म्हणजे ते खरंच असं ते प्रत्येक कॅरेक्टर जगल्यासारखं. किंवा मी त्या दिवशीच्या पण पुस्तकाच्या कार्यक्रमाला होतो तेव्हा पण तुम्ही म्हटलं की तसं ते डोळ्यात पाणी यायचं की अरे हे कॅरेक्टर तर संपले, हो. उद्यापासून मी आहे, भेटणार हो. नाही वगैरे वगैरे. सो मी हे पुन्हा एकदा तुमचे थँक्यू. मी सगळ्यांना गप्पा मारायला वेळ देणार आहे, फक्त मला 1 तासाच्या आत हा रेकॉर्डिंगचा हे संपायचं आहे. सो पुन्हा पुन्हा मेजर मोहिनीजी, थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात, गप्पा मारल्यात आणि एक खूप वेगळा विषय सगळ्यांना या निमित्ताने ऐकायला मिळाला. मला असं वाटतं खूप ते डीपली सगळ्यांना इन्स्पायर करतील आणि करून जातील. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा मला इथे सगळ्यांबरोबर बोलण्याची संधी मिळाली, गप्पा मारण्याची, आणि त्याबद्दल मला खूप आनंद आहे सगळ्यांबरोबर हा प्रवास शेअर करताना. सो थँक्स अ लॉट. थँक्यू.